नमस्कार सर्वांना, मी आहे मृणाल आणि आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आजच्या कुकिंग ब्लॉगमध्ये मी तुमच्यासोबत मटार पनीर कोरम्याची रेसिपी शेअर करणार आहे। ही रेसिपी फॉलो करून जर तुम्ही पनीर कोरमा बनवाल तर मी तुम्हाला 100% खात्री देते तुमचा पनीर कोरमा हॉटेल स्टाईल बनेल। त्याची ग्रेव्ही खूप चटपटीत बनते। तर ही रेसिपी खूप सोपी आहे बनवायला। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा। त्यानंतर तुमचा फीडबॅक मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सोबत। चला तर मग आजच्या कुकिंग ब्लॉगला सुरुवात करूयात। मला खात्री आहे तुम्हाला हा कुकिंग ब्लॉग नक्की आवडेल। पनीर कोरमा बनवण्यासाठी मी 200 ग्रॅम पनीर घेतलेला आहे आणि त्याचे असे मध्यम आकाराचे तुकडे केलेले आहेत। पनीर मी 2 वेळा स्वच्छ धुवून घेतले। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेत। याला आपल्याला तळून घ्यायचं आहे। त्याच सोबत इथे ताजे वाटाणे आहेत, ते असतील 100 ग्रॅम। सध्याच्या दिवसांमध्ये मंडईमध्ये खूप छान ताजे वाटाणे मिळतात, त्याच्यामध्ये गोडवा असतो असे वाटाणे। इथे पावडर मसाले आहेत, त्याच्यामध्ये आहे 1 चमचा लाल मिरची पावडर, त्याचसोबत 1 चमचा जिरे पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा किचन किंग मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा मीठ, कसुरी मेथी आणि काश्मीरी लाल मिर्च पावडर। हे आहे अर्धी वाटी ताजं दही। दही आपल्याला या रेसिपीसाठी अगदी ताजं वापरायचं, याच्यामध्ये जास्त आंबटपणा नसतो। अर्धी वाटी टोमॅटोची पेस्ट आणि त्याचसोबत 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आहे। तर आता आपल्याला पनीर मॅरिनेट करून घ्यायचं आहे आणि त्याचसोबत हा कांदा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। याचाच अर्थ क्रिस्पी फ्राईड अनियन आपल्याला बनवून घ्यायचा आहे। सगळ्यात अगोदर मी पनीरला हळद, तिखट आणि मीठ लावणार आहे। तर मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, पाव चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याच सोबत पाव चमचा मीठ टाकलेला आहे। तर पनीर मॅरिनेट करून आपल्याला थोडंसं तळून घ्यायचं आहे। पनीरला व्यवस्थित हळद, मीठ, मसाला लावल्यानंतर मी 10 ते 15 मिनिट मॅरिनेट होण्यासाठी ठेवणार आहे। पनीर या पद्धतीने मॅरिनेट केल्यामुळे पनीरची चव आणखी वाढते। तर पहा, पनीर रेडी आहे। आता त्याला मी मॅरिनेट होण्यासाठी ठेवते 15 मिनिट आणि तोपर्यंत आता आपण फ्राईंग पॅन मध्ये कांदा तळून घेऊयात। तेल गरम झाल्यानंतर कांदा आपल्याला तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे। कांदा फ्राय करताना सुरुवातीला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आणि 2 मिनिटांनंतर लो गॅस फ्लेमवर कांदा सोनेरी रंग किंवा लालसर रंग येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। पनीर कोरमामध्ये तळलेलाच कांदा घालायचा आहे आपल्याला। तर पहा, कांदा बऱ्यापैकी लालसर होत आलेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि कांदा काढून घेते आणि थंड झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हा कांदा वाटून घ्यायचा आहे। मी 200 ग्रॅम पनीरसाठी 2 कांदे घेतलेले आहेत। जर तुमचं पनीरचं प्रमाण जास्त असेल तर जेवढं साहित्य घेतलेलं आहे त्याची क्वांटिटी डबल करायची। तर कांदा अशा प्रकारे तेल निथळल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता मी 7-8 काजू टाकत आहे। तर कांदा आणि काजू यांची मी आता पेस्ट तयार करून घेते। तर कांदा कुरकुरीत फ्राय केल्यानंतर खूप पटकन ग्राइंड होतो। कांद्यासोबत काजू घालण्यामुळे आपली जी पनीर मसाल्याची ग्रेव्ही आहे त्याला खूप छान असा मऊसूतपणा येतो आणि ग्रेव्ही छान मिळून येते। तर पहा, कांदा आणि काजू मी वाटून घेतलेला आहे। आता मी हे काढून घेते। या पॅन मध्ये कांदा तळण्यासाठी जे तेल टाकलं होतं ते जास्त होतं, त्यातलं अर्ध तेल मी काढून घेतलेलं आहे आणि आता याच तेलामध्ये पनीरचे जे तुकडे आहेत ते मी 2 मिनिटांसाठी शॅलो फ्राय करून घेणार आहे। 1 मिनिट एका बाजूने आणि दुसऱ्या मिनिटाला दुसऱ्या बाजूने, असं फक्त 2च मिनिट आपल्याला पनीर फ्राय करून घ्यायचं आहे। हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत पनीर फ्राय करायचंय। पनीर फ्राय करताना गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, हाय गॅस फ्लेमवर जास्त फ्राय होऊ द्यायचं नाही। पनीर जास्त फ्राय झालं तर रबरासारखं टेक्स्चर होतं त्याचं। म्हणून पहा, आता मी पनीर पलटून घेतलेला आहे आणि अर्ध्या ते 1 मिनिटामध्ये मी याला काढून सुद्धा घेणार आहे। तर तुम्ही पनीर फ्राय न करता सुद्धा घालू शकता आपल्या ग्रेव्हीमध्ये, पण पनीर फ्राय केल्याने आपल्या ग्रेव्हीची टेस्ट जास्त वाढते असं मला वाटतं। तर मी नेहमी पनीर फ्राय करूनच यूज करते। तर आता पनीर काढून घेतलेलं आहे आणि इथे काही खडे गरम मसाले आहेत, ज्याच्यात काश्मीरी मिरची, त्याचसोबत चक्री फूल, तमालपत्र, मोठी वेलची, त्याच्यानंतर काळी मिरी,
असे काही गरम मसाले मी घातलेले आहेत। गरम मसाले 2 मिनिट फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट आणि कांदा आणि काजूची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती ती मी घालून घेतलेली आहे आणि त्याला 2 मिनिट फ्राय करून घेते। आलं लसणाची पेस्ट फ्राय करून झाल्यानंतर आता मी याच्यामध्ये पावडर मसाले टाकते। याच्यामध्ये मीठ सुद्धा टाकलेला आहे ऑलरेडी 1 चमचा आणि आता हे पावडर मसाले 1 मिनिटभर लो टू मीडियम गॅस फ्लेमवर भाजून घ्यायचे आहेत, फ्राय करून घ्यायचे आहेत। आता मी टोमॅटोची प्युरी ॲड करत आहे आणि टोमॅटो 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम टू हाय गॅस फ्लेमवर फ्राय करून घ्यायचं आहे। टोमॅटोमध्ये जे पाणी असतं ते पूर्ण सुकेपर्यंत याला फ्राय करून घ्यायचं आहे। 2-3 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटायला लागलेलं आहे, टोमॅटो व्यवस्थित फ्राय झालेला आहे। तर आता याच्यामध्ये फेटलेलं ताजं दही टाकत आहे मी अर्धी वाटी। या दह्याला जास्त आंबटपणा नसतो, आंबट दही या रेसिपीमध्ये यूज करायचं नाही, ताजं दहीच वापरायचं आहे। तर दही टाकतो त्यावेळेस आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि 2-3 मिनिट फ्राय केल्यानंतर दही त्याचं तेल सोडायला लागतं, पटकन दही फ्राय होतं आणि ग्रेव्हीला आपल्या तुम्ही पाहू शकता टेक्स्चर खूप छान दिसत आहे आणि रंग सुद्धा खूप छान दिसत आहे। मसाल्याला अशा पद्धतीने तेल सुटलं की समजायचं मसाला परफेक्ट फ्राय झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी ताजे वाटाणे टाकून घेते। तुम्हाला जर फ्रोझन वाटाणे टाकायचे असतील, यूज करायचे असतील तर तुम्ही पनीर सोबत सुद्धा करू शकता। हे ताजे वाटाणे असल्यामुळे मी याला अगोदर 3-4 मिनिट शिजवून घेणार आहे कारण यांना शिजायला वेळ लागतो। तर आता मी याच्यावर झाकण ठेवते। त्याआधी मी थोडीशी ग्रेव्ही टेस्ट करून पाहिली, तुम्हाला सांगते अप्रतिम बनलेली आहे, खूप सुंदर टेस्ट आहे। तर आता मी 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून वाटाणे हलकेसे शिजवून घेतलेले आहेत। तुम्ही पाहू शकता हा मटार मसाला सुद्धा किती सुंदर दिसत आहे। याच्यामध्ये आता आपल्याला फक्त पनीर ॲड करायचे, पण त्या अगोदर याच्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे कारण आपल्याला हलकीशी ग्रेव्ही हवी आहे, सुक्क बनवायचं नाही आपल्याला। तर याच्यामध्ये आता मी पाणी टाकणार आहे। पाणी मी टाकलेलं आहे 2 ते 2.5 कप, जास्त पाणी टाकायचं नाही, पातळ बनवायचं नाहीये। हॉटेल स्टाईल ग्रेव्ही कशी असते ते जवळपास सगळ्यांनाच माहीत आहे, ती कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे। त्याच्यामुळे मी 2 ते 2.5 कप इतकंच पाणी टाकलेलं आहे आणि आता याला उकळी आल्यानंतर फ्राय करून घेतलेलं पनीर याच्यामध्ये टाकायचं आहे। तर पनीर टाकल्यानंतर हलकसं हलवून घ्यायचं आणि त्याला झाकण ठेवून फक्त 3 ते 4 मिनिट शिजवून घ्यायचं, जास्त वेळ पनीर शिजवायचं नाही। तर पहा आता मी सगळं व्यवस्थित मिक्स केलंय आणि आता मी याला उकळी आल्यानंतर याच्यावर झाकण ठेवते आणि त्याला आपण 3 ते 4 मिनिट शिजवून घेऊयात लो गॅस फ्लेमवर। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आपला पनीर कोरमा मसाला रेडी आहे। तुम्ही पाहू शकता पनीर कोरमा किती छान दिसतोय, अगदी त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। तुम्हाला सांगते असा घमघमाट सुटलाय या पनीरच्या रेसिपीचा। तर ही रेसिपी माझ्या सांगण्यावरून नक्की ट्राय करा, खूप आवडेल तुम्हाला। याच्यामध्ये आता मी थोडीशी साखर टाकलेली आहे कारण आपण या रेसिपीमध्ये टोमॅटो पेस्ट वापरलेली आहे, दही वापरलेला आहे, तर त्याचा जो आंबटपणा आहे तो साखरेमुळे बॅलन्स होतो आणि आपल्या ग्रेव्हीला हलकासा गोडसरपणा येतो, अगदी हलकासा, जसा हॉटेल रेस्टॉरंट मध्ये असतो तसा। तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि याला मी आता 8 ते 10 मिनिट असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर मी तुम्हाला याची सर्विंग करून दाखवते। तर पहा आपला पनीर कोरमा मसाला किती छान दिसतोय आणि हा जितका छान दिसतोय तितकाच टेस्टी सुद्धा आहे। तर या रेसिपीसाठी लागणारं जे साहित्य आहे त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याची मदत घेऊन तुम्ही हा पनीर कोरमा मसाला नक्की बनवून पहा। तर मला खात्री आहे हा कुकिंग ब्लॉग तुम्हाला खूप आवडलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत या रेसिपीला नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। सो फ्रेंड्स, टिल देन, बाय बाय।